अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे। श्री स्वामी समर्थ हे दत्त महाराजांचा ब्रह्मस्वरूप तिसरा अवतार आहे। भक्तांनी त्यांना ज्या दृष्टीने पाहिले त्या स्वरूपात त्यांनी दर्शन दिले आहे। कोणाला श्री विठू माऊलीच्या रूपात त्यांचे दर्शन घडले, कोणाला श्री भगवान विष्णूच्या स्वरूपात, तर कुणाला भगवती देवीच्या रूपात। महाराजांनी भक्तांच्या कल्याणासाठी अनेक लीला देखील दाखवल्या आहेत। येत्या 10 एप्रिलला श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे। या दिनानिमित्त आपण विशेष सेवा देखील करत असतो आणि या काळामध्ये आपण ज्या काही सेवा करत असतो त्या सेवा फलदायी ठरत असतात। तुमची जी कामे, इच्छा आहे, जी काही मनोकामना आहे ती तुम्ही या दिवसात मागितली, सेवा जर केली ना, तर तुमची इच्छाही पूर्ण होतच असते। श्री स्वामी समर्थ महाराज हे भक्तांना कधीही एकटं सोडत नाही। तर आपल्याला या काळामध्ये गुरुचरित्र पारायण देखील करायचं आहे, तसेच आणखी देखील सेवा करायच्या आहेत। प्रत्येकाला वाटतं गुरुचरित्र पारायण करावं, पण इच्छा तर असते, पण गुरुचरित्र पारायणाचे नियम बघून ते पारायण करत नाहीत, किंवा घरामध्ये लहान बाळ असतं, भरपूर काही अडचणी, संकट हे येतच असतात आणि आपल्याला हे पारायण करता येत नाही। आपण स्वामींना माहीत आहे, जर आपण हे पारायण केलं तर आपल्याला कधीही कसलीच कमतरताही भासणार नाही, कारण की हा पारायण करणारा व्यक्ती खूप भाग्यवान असतो आणि तो जी काही सेवा करतो ती फलदायी ठरते, त्यांची इच्छित फलदायी प्राप्त होते, आपल्याला मिळत असते। तर आपल्याला गुरुचरित्र पारायण करणे शक्य नसेल तर आपल्याला गुरुचरित्रातील एक अध्याय रोज वाचायचा आहे। श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिनापर्यंत म्हणजे 10 एप्रिलपर्यंत आपल्याला हा एक अध्याय रोज वाचायचा आहे। ज्यांना हे अध्याय वाचणं शक्य नाही त्यांच्यासाठी मी एक श्लोक देखील सांगणार आहे। अगदी 5 मिनिटं लागणार आहे हे श्लोक म्हणण्यासाठी। तुम्ही हा श्लोक किंवा हा अध्याय जरी पठण केला तर गुरुचरित्र पारायण केल्या एवढं फळ तुम्हाला नक्कीच मिळणार आहे। तर कोणता अध्याय आहे हे जाणून घेण्याअगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भरपूर जणांना वाटतं की आपण हा एक अध्याय वाचल्याने आपली कामे होतील का नाही। खरं तर कधी कधी आपल्याला आयुष्यामध्ये खूप दुःख, वेदना सहन कराव्या लागतात। असं वाटतं की खरं देव आहे का, इथपर्यंत शंका येतात। खरं तर हीच वेळ आपल्या परीक्षेची असते। विश्वास ठेवा, इथूनच स्वामी लीला सुरू होते, इथूनच खेळ सुरू होतो। फक्त विश्वास तुटू देऊ नका। आई बाळाला हवेमध्ये भिरकावते, काही क्षण ते हवेतच असते, पण ते हसतच असते, कारण त्याचा विश्वास असतो कोणी आहे जे आपल्याला पडू देणार नाही। तोच विश्वास तुमचा स्वामीवर हवा। कधी कधी वाटतं हे कसं होईल, हे शक्य आहे का, पण लक्षात ठेवा की तुम्ही बुद्धीच्या कवटेवर शक्य आहे अशक्य ठरवतात, पण स्वामींना या जगात अशक्य असे काहीच नाही। स्वामी तेच देतात ते तुमच्यासाठी योग्य आहे। फक्त तुमचा त्यांच्यावरती विश्वास पाहिजे। मग ही काही सेवा आहे तीच तुम्ही संकल्पयुक्त करू शकता किंवा न संकल्प केला तरीही चालेल, पण तुम्हाला त्याचं निश्चितच फळ मिळणार आहे। आता आपल्याला गुरुचरित्रातील 9व्या अध्यायाचं पठण करायचं आहे। आता मोठा अध्याय, जास्त मोठा देखील नाही तो अध्याय, तुम्ही सहज पठण करू शकता। तुम्ही हा अध्याय रोज पठण करायचा आहे। गुरुवारपासून म्हणजेच 21 मार्च पासून तुम्ही या सेवेला सुरुवात करा आणि ही सेवा तुम्ही 10 एप्रिलपर्यंत करायची आहे। मग हा अध्याय तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी पठण करू शकता या वेळेमध्ये। आणि तुम्ही हा अध्याय पठण सुरू केला तर फक्त दुपारी 12 ते 12:30 या वेळेमध्ये आपल्याला हा अध्याय पठण करायचा नाही, कारण ही वेळ दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते। तो काळ सोडायचा आहे, काही नियम पाळायचे आहेत। तर मांसाहार वर्ज्य करायचा आहे। मांसाहार हा चुकूनही करायचा नाही। गुरुचरित्र पारायण करताना जेवणाचे नियम पाळावे लागतात, यामध्ये पाळायची गरज नाही।
तसेच अपशब्द कोणासोबत बोलायचे नाही. मासिक धर्म आला या काळामध्ये तुम्हाला, या 21 दिवसामध्ये, तर तुम्ही श्रवण केला तरीही चालेल. ज्यांना वाचता येत नाही त्यांनी मोबाईलवरती ऐकलं तरी पुण्य मिळेल. मनामध्ये सकारात्मकता पाहिजे. ज्यांना हे अध्याय पठण करणं शक्य नाही त्यांनी एक श्लोकी गुरुचरित्र पठण करायचं आहे. त्यामध्ये एकच श्लोक आहे. ते श्लोक रोज तुम्हाला 11 वेळा तुम्हाला त्या श्लोकाचं पठण करायचं आहे. श्लोक काही असा आहे: दत्ताचा अवतार झाला कलियुगी, श्रीपाठ पिठापुरी, त्यामागे दुसरा नरसिंह सरस्वती, करंजा ग्रामातरी, तीर्थे हिंडत पातला, भिलववाडी चिये संगमा, तेथुनी मठ गाणगापुरी, वसे वारी दिनाचे श्रमा. आता हा श्लोक तुम्हाला 11 वेळा म्हणायचा आहे. हा श्लोक तुम्हाला दररोज, तुम्ही सकाळी म्हणा, संध्याकाळी म्हणा किंवा झोपताना म्हणा, तुम्हाला जसा वेळ भेटेल तुम्हाला तसं हे अध्यायाचं पठण करायचं आहे. आणि ह्या श्लोकाचं सुद्धा तुम्हाला पठण करायचं आहे. प्रत्येक सेवा करत असताना महाराजांची 12 ते 12:30 या टायमिंगमध्ये तुम्हाला कोणतीही सेवा करायची नाही. आणि तुम्हाला आवर्जून हे 21 दिवसाची महाराजांची सेवा करायची आहे. तुम्हाला अगदी 5 मिनटं द्यायची आहे दररोज महाराजांना. हे 9वा अध्याय वाचायला काहीच वेळ लागणार नाही तुम्हाला. आणि तुम्ही दररोज वाचत जाल तर तुम्हाला ती सवय पण होऊन जाईल हे अध्याय वाचायची. 1-2 दिवस ज्यांना थोडंसं वाचायची सवय नसती त्यांना थोडंसं अवघड जाईल. मग तुम्हाला नंतर याची सवय लागली वाचायची, दररोज तुम्ही पठण केलं तर बघा तुम्हाला वाचताना तुम्हाला कळणार पण नाही तुम्ही किती लवकर हे अध्याय तुमचा संपला आहे. आणि ज्यांना वाचायचं नाही त्यांनी हा श्लोक पण म्हणू शकता. हा श्लोक पण अगदी सोपा आहे. 11 वेळेस तुम्हाला पठण करायचं आहे. अगदी तुम्हाला 5-6 मिनटं लागतील हा श्लोक पठण करताना. पण तुम्हाला आवर्जून 10 एप्रिलपर्यंत ही सेवा करायची आहे, प्रकट दिनापर्यंत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.